नाही तर मायबाप आज लोक नाते सांगायला विसरतात. आपण जर गरीब असाल आणि आपले नातेवाईक जर श्रीमंत असतील तर गरिबीच्या दृष्टीने ते आपल्याला ओळख देत नाहीत, हे लक्षात ठेवाय. गरिबी माणसाला जीवन जगायला शिकवते आणि गरिबीमध्ये माणसं किंमत देत नाहीत. नातेवाईक सुद्धा आपल्याला गरीब परिस्थितीमध्ये किंमत देत नाहीत, हे लक्षात ठेवा. श्रीमंतीमध्ये तर कोणीही म्हणेल, ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा आला, सत्ता आला, त्या दिवशी तुम्हाला कोणीही म्हणेल की तो आमचा पाहुणा आहे. काय म्हणेल? तो आमचा पाहुणा आहे. पण ज्या दिवशी तुमची परिस्थिती गरीब असते त्या दिवशी जगानं म्हटलं पाहिजे की तो आमचा पाहुणा आहे. मोठा झाले अख्खा जग म्हणतो तो आमचा आहे. पण ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये वनवास असतो का, त्याच्या जीवनामध्ये अडचणी असतात का, त्या दिवशी लोकांनी आपलं म्हणलं पाहिजे, त्याच्या संकटामध्ये धावून गेलं पाहिजे. म्हणून गरिबी माणसाला जीवन जगायला शिकवते आई. आणि जगाच्या पाठीवर माणसाला मोठं फक्त एकच वस्तू करते, मोठं एकच वस्तू जगाच्या पाठीवर माणसाला करते, तिचं नाव म्हणजे गरिबी. गरिबी जीवनात आल्याशिवाय माणूस जगाच्या पाठीवर मोठा होतच नाही, हे लक्षात घ्या. जे जगाच्या पाठीवर श्रीमंत लोक आहेत ते मोठेच आहेत, पण जे लोक गरिबीतून मोठे होतात ते लोक मोठे असतात, हे लक्षात घ्या. म्हणून माणसानं गरीब असावं, पण गरिबीमध्ये माणसानं भगवंताचं चिंतन करावं, गरिबीमध्ये माणसानं नामस्मरण करावं. नक्कीच भगवान परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय आणि मोठं केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. लक्ष असू द्या.